हरि ओम. अध्यात्म रामायण प्रवचन क्रमांक 8. बालकांड प्रथम सर्ग. पार्वती मातेची शंका. मागील प्रास्ताविक आणि विषय प्रवेश या 7 प्रवचनांमध्ये आपण पाहिले की कलियुगामधील महाभयावह अशा अनात्माचरण व योगिक वर्तन, स्वस्वरूपाचे अज्ञान, चंगळवाद, पूर्ण स्वार्थबुद्धी इत्यादीचे वर्णन पुरातन काळामध्ये अगोदरच करून ठेवलेले होते. त्याची त्रेतायुगामधील रामावतारानंतर नारदांना प्रकर्षाने जाणीव झाली आणि त्यांनी यामधून मानवाने सुटका कशी करावी यासाठी उपदेश करायची विनंती उत्पत्ती आणि सृष्टी रचनाकार ब्रह्मदेवांना केली. तेव्हा ब्रह्मदेवाने यासाठी अध्यात्म रामायणाचे पालन करणे हाच यावर एकमेव उपाय सुचविला. पार्वती मातेने रामप्रभू यांच्या अवताराबद्दल शिवजींना जी शंका विचारली त्याचे जे उत्तर शिवजींनी दिले ते म्हणजेच अध्यात्म रामायण सांगायला सुरुवात केली. अध्यात्म रामायण सांगायला सुरुवात करताना प्रास्ताविक सुरू करण्यापूर्वी प्रथम रामप्रभूंची स्तुती केलेली आहे. तेथे रामप्रभूंची स्तुती करताना त्यांना रघुवंशाचे भूषण, रावणाचा वध करणारे, कमळाप्रमाणे नेत्र असलेले, कौशल्याचा आनंद वर्धित करणारे, दशरथपुत्र इत्यादी विशेषणे दिली आहेत. तसेच अध्यात्म रामायण सांगायला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा रामप्रभूंची स्तुती केलेली आहे. त्यामध्ये एका विशेष गोष्टीचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. ती गोष्ट म्हणजे इतर तमाम वस्तू गोष्टींप्रमाणे माया ही रामप्रभूमधूनच निर्माण झाली आहे असे सांगितले आहे. रामप्रभूंना माया मनुष्यो व्ययः असे म्हटले आहे. रामप्रभू मायाच्या प्रभावाखाली असताना त्यांनी मानवी देह धारण केला असे म्हटले आहे. तसेच रामप्रभूंना मायाश्रयम म्हणजे मायेचे पती असे संबोधून माया त्यांच्या आश्रयाला आली असे म्हटले आहे. यामुळे मायेमध्ये ते आहेत, परंतु ते मायातीत आहेत, मायेमध्ये ते नाहीत. हे आध्यात्मिक तत्त्व आहे. प्रत्येक जडवस्तूमध्ये आणि प्रत्येक सूक्ष्म गोष्टीमध्ये रामप्रभू आहेत. एरवी येथे कोणतीही वस्तू किंवा गोष्ट असूच शकत नाही, परंतु यात विशेष म्हणजे यापैकी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट रामप्रभूमध्ये नाहीत. आपण रामप्रभूंचे अंश आहोत. यामुळे आपणही येथील प्रत्येक वस्तू आणि गोष्टीमध्ये आहोत, परंतु येथील कोणतीही वस्तू किंवा गोष्ट आपल्यामध्ये नाही. यामुळे आपल्याला प्रत्येक वस्तू किंवा गोष्ट आकर्षून घेते, परंतु आपण कोणत्याही वस्तूकडे किंवा गोष्टीकडे आकर्षित होत नाही. किंवा आपण असेही म्हणू शकतो की एखाद्या वस्तूने किंवा गोष्टीने आपल्याला आकर्षित केले तरी त्याकडे आकर्षित व्हायचे की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. यासाठी आपला विवेक, संयम, तारतम्य सतत जागृत असावे लागते. वस्तू स्वीकारणे किंवा न स्वीकारणे हे आपल्या नियंत्रणाखाली आहे. यासाठी आपल्याला कोणीही जबरदस्ती करू शकत नाही, कारण मायाश्रयम म्हणजे माया आपल्या आश्रयाला आलेली आहे, परंतु आपण मायेच्या आश्रयाला गेलेले नाही. सर्वांमध्ये आपण आहोत अशी सर्वांची भावना असली पाहिजे, परंतु आपल्याला कोणाबद्दलही कसल्याही भावना नाहीत. याचा अर्थ कोणी भेटले की 4 शब्द आनंदाने बोलावेत, परंतु याचा अर्थ कोणाकडे जाऊन गप्पाष्टक लावायचे असा होत नाही. तसेच प्रास्ताविक सुरू करण्यापूर्वी रामप्रभूनंतर अध्यात्म रामायण पार्वती मातेला सांगणाऱ्या शिवजींची स्तुती केली आहे. तेथे त्यांना दक्षिणामूर्तेय असे म्हटले आहे. याचा अर्थ शिवजींच्या अनेक पैलूंपैकी एक असलेला पैलू म्हणजे ते गुरु आहेत. शिवजींना सर्वोच्च ज्ञान, अंतिम जाण, समज, उमज याचे अवतार असे मानले जाते. ते योग, संगीत
चातुर्य, नृत्य यांचे अग्रगण्य शिक्षक मानले जातात. शास्त्र, बुद्धी, ध्यान यांची देवता म्हणून शिवजींची पूजा केली जाते. शिवजींच्या या अशा महिम्यामुळे पार्वती मातेने रामप्रभूंविषयी तिची शंका शिवजींना विचारली. कारण शिवजी सनातन आद्यपुरुष योगेश्वर आहेत. त्यांना या ब्रह्मांडाची अथपासून इतिपर्यंत सविस्तर माहिती आहे. यामुळे भौतिक किंवा आध्यात्मिक असे कसेही असले तरी तेच अशा रहस्यमय गूढ अशा शंकेचे योग्य प्रकारे निरसन करू शकतात. नमोस्तुते देव जगन्निवास सर्वात्मदृक्त्वं परमेश्वरोऽसि पृच्छामि तत्त्वं पुरुषोत्तमस्य सनातनं त्वंच सनातनोऽसि. पार्वती माता शिवजींना म्हणत आहे, संपूर्ण ब्रह्मांडात निवास करणाऱ्या देवा नमस्कार. आपण सर्वस्वाचे चक्षुर्वे साक्षी परमेश्वर आहात. आपणही सनातन असल्यामुळे मी आपल्याला पुरुषोत्तम भगवंताचे सनातन तत्त्व विचारू इच्छिते. पूर्वी ही पद्धत होती. कोणतीही पुराण काळामधील ग्रंथरचना करायची असली की त्या ग्रंथामधील विषयासंबंधी पार्वती माता शिवजींना त्यासंबंधी प्रश्न शंका विचारते असे दर्शविले जायचे. मग शिवजी त्या प्रश्नाचे शंकेचे निरसन करतात. ते त्या ग्रंथाचे कथन असायचे. रामायण, श्री शिवसूत्रे इत्यादी असे अशाच प्रकारे सांगितलेले ग्रंथ आहेत. याचे कारण म्हणजे श्रोत्यांना, वाचकांना हे समजावे की पूर्वी लेखनाची कला अवगत नव्हती. त्यामुळे ग्रंथकार काव्यरूपी मजकूर पाठ करत असत. त्यानंतर ते त्यांच्या शिष्यांना त्याची संथा देत असत. असे शिष्य त्यांच्या शिष्यांना संथा देत असत. अशा प्रकारे वंशपरंपरा पाठांतर करून ग्रंथ जपले जात होते. ग्रंथाची सुरुवात ग्रंथकार सरळ सांगायला सुरुवात करत नसत. त्या ग्रंथाचे कथन पूर्वी कोणीतरी कोणाला तरी सांगत असलेले दर्शवून मगच ग्रंथाची सुरुवात केली जात असे. महाभारताची कथा सांगायला सुरुवात कशी केली आहे ते अगदी थोडक्यात पहा. वेदर्षी व्यासमुनीने तयार केलेल्या संहितेच्या रूपाने महाभारताची कथा आविष्कृत झाली. ती कथा व्यासमुनींच्या अनुज्ञेने वैशंपायन महर्षींनी परीक्षित पुत्र जनमेजयाच्या सर्पसत्रामध्ये सांगितली. त्यावेळी तेथे सूतपुत्र लोमहर्षण सौती उपस्थित होता. पुढे सूतपुत्र लोमहर्षण सौती नैमिषारण्यामध्ये कुलपती शौनिकांच्या 12 वार्षिक सत्रात कठोर तपश्चर्या करणारे ब्रह्मर्षी सुखाने विश्रांती घेत असता तेथे आला आणि त्या महर्षीने विनंती केल्यावर त्याने ती महाभारत कथा त्यांना सांगितली. अशा प्रकारे महाभारत कथा सांगितली गेली. अशाच प्रकारे येथे पार्वती माता शिवजींना रामप्रभूंविषयी प्रश्न शंका विचारत आहे. ती पुढे म्हणते की मी स्त्री आहे. तो पूर्वीचा काळ होता. स्त्रिया शिक्षित नसत. यास्तव पार्वती माता म्हणत आहे, मला समजेल अशा सोप्या भाषेत हे सर्व मला सांगा. रामप्रभू हे परम अद्वितीय सर्वांचे आद्य कारण आहेत. ते माया गुणातीत आहेत. भक्तीमध्ये दक्ष असणारे सिद्धगण रामप्रभूंचे भजन करत परमपद प्राप्त करतात. भक्ती ही प्रसिद्धा भवमोक्षणाय नान्यतत्तः साधनमस्ति किंचित तथापि हृद संशयबंधनं मे बिभेत्तुमर्हस्यम लोक्तिभिस्तत्वम्. या भवसागरामधून मुक्तिप्रद जाण्यासाठी भक्ती हीच सर्वोत्तम साधना आहे. तिच्याशिवाय इतके प्रभावी अन्य कोणतेही साधन मुक्तीसाठी नाही. मी असे जाणत असूनही माझ्या अंतःकरणामधील संशयाची गाठ आपण सोडवावी. भक्ती हा विषय फार दीर्घ आहे. कितीही सांगितले तरी न संपणारा आहे. परंतु अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर ढोबळमानाने भक्त प्रामुख्याने 2 प्रकारचे आहेत. एक, काही भक्त हे जिज्ञासेने अध्यात्माचा अभ्यास करतात आणि आत्मज्ञानामुळे परमेश्वराचे भक्त होतात. त्यांची भक्ती ज्ञानयोगामधून उगम पावते.
या ज्ञानयोगाच्या पायामुळे ते परमात्म्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनामधून गणिती हिशेबाने पाहतात. त्यांची उपासना गणिती असते. सारखे गणिते मांडत असतात आणि सोडवत असतात. ते फॉर्म्युला मास्टर असतात. यामुळे ते सद्गुरूंना मधूनमधून विचारत असतात. आज इतकी वर्षे साधना करत आहे, हेच ते गणित असते. परंतु अजून प्रखर प्रकाश तर दूरच, परंतु त्याचा एक कवडसाही दिसला नाही. त्यांची मुक्ती पुढील जन्मावर सोडावी लागते, कारण ते त्यांच्या ज्ञानयोगामधून बाहेर यायला तयार नसतात. कर्मयोग करताना सतत मोबदल्याचे गणित सोडवत असतात. ध्यानात प्रकाशाचा शोध सुरू असतो. येथे ते द्वंद्वामधून बाहेर येत नाहीत आणि स्वतः शून्य झाल्याशिवाय मुक्ती शक्य नसते. 2. अन्य भक्त काम करतानाही प्रभूला विसरत नाहीत. ते साधे सरळ भोळे भाबडे अश्राप निरागस निष्पाप वगैरे असतात. विठ्ठल विठ्ठल म्हणत काम करत असतात. एकदा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर हातगाडी ओढणारा जरा विसावा घ्यायला म्हणून उभा राहिला आणि त्याने खणखणीत आवाजात कबीराचा एक दोहा आनंदाने हवेत सोडला आणि पुढे निघून गेला. आजूबाजूचे ऐकत आणि पाहत राहिले. हे भक्त कामधंदा झाल्यावर उत्स्फूर्तपणे अगदी सहजच जसे येईल तसे भजन करत स्वानंदी टाळी लावतात. त्यांना कशाची लालसा नसते, कसली काही महत्त्वाकांक्षा नसते, साधी कसली आकांक्षाही नसते. पानात जे मिळेल त्यात मजेत असतात. देवाने जसे दिले आहे त्यात आनंदात राहतात. असे भक्त परमात्म्यापासून कधीही विभक्त नसतात. त्यामुळे ते निराळे असे मुक्त होत नाहीत, कारण ते परमात्म्यापासून कधीही अमुक्त नसतातच. मिळालेले आयुष्य संचित संपले की ते आपोआप त्यांच्यामधून दूर होते. देव त्यांना आपणहून आपल्या पदरी उचलून घेतो. पार्वती माता शिवजींना म्हणते, वदंती केचित परमोपी राम स्वाविद्यया सौवृत्तमात्म संज्ञम जानाति नात्मानमतः परेण संबोधितो वेद परात्मतत्वम. काही लोक असे सांगतात की जरी रामप्रभू परमपुरुष असले तरी ते स्वतः मायेने झाकोळलेले गेल्यामुळे आत्मस्वरूप जाणत नव्हते. म्हणून वशिष्ठ इत्यादी इतरांच्या उपदेशामुळे त्यांना श्रेष्ठ असे आत्मतत्व समजले. अवतारी पुरुष असले तरीही त्यांना कोणातरी सद्गुरूकडून विद्या शिकावी लागली. भगवान परशुरामांना विश्वामित्र ऋषींनी विद्या शिकविली. पूर्णावतारी भगवंत श्रीकृष्णाला सांदीपनी मुनींनी विद्या शिकवली. याचप्रमाणे रामप्रभूंनाही वशिष्ठ मुनींकडून विद्या ग्रहण करावी लागली. गत मानवी देही असलेले पूर्व सुकृताचे संस्कार पुढील जन्मी बरोबर येतात. याचा अर्थ विद्या बरोबर येते असा होत नाही, तर फक्त संस्कार येतात. म्हणून या सद्यजन्मी विद्या शिकताना असे पूर्वसंस्कार असलेले फार अल्प काळात विद्या पारंगत होतात. यामध्ये अजून एक प्रभुलीला असते आणि ती म्हणजे त्या जन्मी काळानुरूप पुढे जावे लागते, तरच समाजाला ते रुजते. याचप्रमाणे गतसंस्कार हे त्या जन्मींच्या प्रगतीप्रमाणे झालेले असतात, परंतु प्रत्येक पिढी सतत नाविन्याने नटलेली असते. यामुळे त्या काळाला अनुसरूनच विद्या ग्रहण करावी लागते. उदाहरणार्थ, आजच्या काळी गतसंस्कारांप्रमाणे रथ कुशलतेने हाकणारे संस्कार उपयुक्त नाहीत. येथे आधुनिक वाहनच चालवायला शिकावे लागते. पार्वती माता प्रश्न विचारते, यदि स्म जानाति कृतो विलापः सीता कृते नेन कृतः परेण जानाति नैवं यदि केन सेव्यः समो हि सर्वैरपि जीवजातैः अत्रोत्तरं किं विदितं भवद्भस्तद्ब्रूत मे संशयभेदी वाक्यम. मी असे जाणून घ्यायची इच्छा करते की जर रामप्रभू आत्मतत्व जाणत होते तर त्यांनी सीतेसाठी इतका विलाप का केला? याउलट जर त्यांना आत्मज्ञान नव्हते असे समजावे तर मग ते इतर सर्व सामान्य जीवांप्रमाणेच होते असे समजावे का? अशा परिस्थितीत त्यांचे भजन कोणी कशासाठी करावे?
माझा हा संशय दूर होईल असे काहीतरी मला सांगा. आता शिवजी यावर काय म्हणतात ते आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.